महामार्गावरील वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे सातत्याने अपघातांना निमंत्रण दिलं जात आहे। अशाच पद्धतीने 4 विद्यार्थिनींना घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकीने पाठीमागून येऊन रस्त्याकडेला थांबलेल्या एका टेम्पोला जोराची धडक दिली आहे। या अपघातात कारमधील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। कोल्हापूर-सांगली महामार्गावर माले फाट्याजवळ सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला। यामध्ये संजय घोडावत विद्यापीठातील 22 वर्षीय MCAची विद्यार्थिनी दिव्या कानिफनाथ भोसले हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण देविका भूते ही गंभीर जखमी असून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। भरधाव वेगाने चालवलेल्या भाड्याच्या इनोव्हा कारने महाराष्ट्र 10 DW 0700 या छोट्या हत्ती टेम्पोला महाराष्ट्र 09 EM 6290 याने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता। यावेळी कार हवेत उडून 3 वेळा पलटी झाली। या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दिव्या भोसले ही मूळची सोलापूर येथील असून शिक्षणासाठी कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात राहते, तर देविका भूते ही तिची मैत्रीण सुद्धा तिच्या सोबत राहते। हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात MCA प्रथम वर्षाची परीक्षा सुरू आहे। त्यासाठी दिव्या भोसले आणि देविका भूते या दोघी अन्य 2 विद्यार्थिनी असे 4 जण सकाळी 8:30 वाजता कोल्हापूरमधील राजारामपुरीतून निघाल्या होत्या। त्यांनी जाण्यासाठी भाड्याची इनोव्हा कार केली होती। कार चालक ईशान धुमाळ सुसाट वेगाने चालवत कार अतिग्रेकडे नेत होता। मात्र माले फाट्यावर पुलाजवळ एक स्क्रॅप प्लास्टिक आणि काच बाटल्या यांनी भरलेला छोटा हत्ती टेम्पो थांबला होता। टेम्पो चालक विशाल गोसावी हा ओढ्यात बाटल्या गोळा करण्यासाठी गेला होता, त्यामुळे टेम्पोमध्ये कोणीही नव्हते। याच छोट्या हत्ती टेम्पोला विद्यार्थिनींच्या कारने पाठीमागून धडक दिली आणि अपघात झाला। धडक इतकी प्रचंड होती की इनोव्हा कार हवेत उडाली आणि 3 वेळा उलटली। अपघातस्थळी रस्त्यावर काचांचा आणि प्लास्टिकचा थर पसरला होता। सायंकाळपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। जखमींना तात्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान दिव्या भोसले या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर देविका भूते आणि कार चालकावर उपचार सुरू आहेत। 2 इतर विद्यार्थिनी सुदैवाने या अपघातात बचावल्या असून मात्र त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत। 4 जणी परीक्षेसाठी निघाल्या होत्या। सोमवारी देविकाचा वाढदिवस होता, त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर देविका भूते हिच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण सेलिब्रेशनसाठी बाहेर पडणार होत्या। मात्र वाढदिवसाच्या आधीच त्यांना अपघाताने गाठल्यामुळे आनंदाच्या दिवसालाच विरजण लागले आहे। अपघातानंतर हातकणंगले पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात उशीर केल्याने दिव्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला गेला नाही अशी माहिती समोर आली आहे। नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत कार चालक ईशान धुमाळ आणि टेम्पो चालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी रुग्णालयाबाहेर धरणे धरून न्यायाची मागणी केली आहे, तर दिव्याच्या अकाली मृत्यूने सोलापूर आणि राजारामपुरी परिसरात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये शोककळा पसरली आहे।